ने धावा कमी झाल्या 43 धावा आपण पाहू शकलात 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 तरुण खर्डे संघाच्या आणि धावा चेस करत असताना थोडीशी तारांबळ उडाली होती। पहिल्या 2 षटकांमध्ये सुरुवात डळमळीत झाली होती। श्री गणेश खर्डे संघाचे 3 गडी झटपटबाज झाले होते, परंतु त्यानंतर हर्ष घरत 14 चेंडू आणि 24 धावांची ही एक रिस्पॉन्सिबल इनिंग आहे। चेस मास्टर बनले, गेम चेंजर बनले, तारणहार, मॅन ऑफ क्रायसिस आणि सरते शेवटी यथावकाश पद्धतीने आपल्या संघाला एक महत्त्वपूर्ण विजयश्री शिरपेच्या मध्ये होऊन दिला। दोन्ही संघ आपण हस्तांदोलन जरूर करावं। क्रिकेट इज द जेंटलमॅन्स गेम, सज्जनांचा खेळ, या नियमाचा आपण अंगीकार करावा। सचिन रमेश तेंडुलकर आणि विनोद कांबळी दोन्हीही खेळाडूंकडे टॅलेंट तर सेम होतं, परंतु आपला स्वभाव, आपली वर्तवणूक ती फार महत्त्वाची असते। आकाशाला गवसणी जरूर घालायची आहे आयुष्याच्या या प्रवाहामध्ये, परंतु मातीशी इमान राखून आपले पाय नेहमी जमिनीवरतीच पाहिजेत। आयुष्यामध्ये कितीही यश मिळवलं, तुम्ही कितीही दिग्गज असलात तरी देखील तुमची कर्मच तुम्हाला योग्य दिशेने नेण्याची क्षमता ठेवतात। म्हणून कुठल्याही प्रकारचा अहंकार नको। सामना समाप्त झाल्यानंतर दोन्हीही संघ आपण कृपया करून हस्तांदोलन करावं, हँडशेक करावेत, ह्या जोडून विनंती। नेक्स्ट मॅचला थोड्याच वेळामध्ये सुरुवात आपण वळणार आहोत प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड कडे। सामना वीर चला, प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर हर्ष घरत आपण यावं। 14 चेंडू आणि 24 धावा, एक रिस्पॉन्सिबल नॉक ज्याने साकारला मॅच मध्ये। हर्ष आपण यावं आणि सन्मानाने प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार स्वीकारावा। तसेच 9 तरुण खर्डे संघाचा गोलंदाज यश आपण देखील यावं। आपल्याकरिता आगरी कलाकार यांच्याकडून 300 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। समवेत आदित्य आपल्याकरिता देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। आपण पारितोषिक स्वीकारण्याकरिता कृपया करून मुख्य क्रीडा मंचावरती येण्याची कृपा करावी। आदरणीय गणेशजी भोईर, गणेश शेठ यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचं वितरण करावं। 14 चेंडूंमध्ये 24 धावांची एक जबाबदार खेळी ज्याने साकारलेले आहे। समवेत यश आणि आदित्य या दोन्हीही खेळाडूंना मी निमंत्रित करतोय, आपण देखील यावं आणि आपली जी वैयक्तिक पारितोषिकं आहेत ती स्वीकारावी, ही नम्र विनंती। ऑन स्क्रीन हे सुंदर दृश्य आपण पाहू शकाल 6 सीटर युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून। एका बाजूने हर्ष घरत खर्डीचा ब्रँड जोडलेला आहे सामनावीर, जे सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे स्वर्गीय भाऊ गोसम भोईर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय नरेश भाऊ भोईर यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील टी शर्ट, त्यांचे मनपूर्वक आभार। काय म्हणशील यश, सुरुवात थोडीशी डळमळीत झाली होती, त्यानंतर एक्झॅक्टली काय माइंडमध्ये चाललं होतं? पहिल्या 2 ओव्हरमध्येच आमचे 2 विकेट गेले होते, तेव्हाच माइंड सेट केला होता की मॅच लास्टपर्यंत घेऊन जायचे आणि मला संपवायचे। काय म्हणशील, सिंगल डबलचं महत्त्व किती मोठं आहे? कारण सुरुवात डळमळीत झाल्यानंतर डावाला सावरत असताना मोठे फटके खेळण्याच्या टेम्पटेशनमध्ये बऱ्याचदा फलंदाज बाद होतात, तर या ठिकाणी सिंगल डबल तुझ्यासाठी किती कारगर ठरलंय? सिंगल डबल खूप महत्त्वाचे ठरले, कारण की आमचा कस्तूप अजून बाकी होता, पण मी बोललो त्याला थांबवा आणि अमोलला उतरवा सिंगल डबल खेळण्यासाठी। आज नक्की काय प्रतिक्रिया व्यक्त करशील? स्वतःच्या गावामध्ये लाख मोलाची स्पर्धा आहे, जिथे 2 दिवस खर्डे संघ खेळणार आहे, त्यानंतरचे 2 दिवस सफाळे गट आहे, त्यानंतर पालघर डहाणू गट देखील आहे आणि शेवटच्या दिवशी आगरी गट, असं एक मोठा आणि व्यापक प्रगल्भ स्वरूपाचं नियोजन करण्यात आलं आहे। प्लेअर ऑफ द सिरीजसाठी बाईक देखील आहे। एवढी मोठी स्पर्धा आपल्या गावामध्ये होते, काय फिलिंग आहे? फिलिंग तर खूप चांगलीच आहे आणि बघायला गेलं तर ही आमच्या गावात पहिल्यांदाच अशी मोठी स्पर्धा आहे की बाईक ठेवलाय। एवढ्या स्पर्धा झाल्या होत्या पण त्याच्यामध्ये बाईक नव्हती, आता काहीतरी नवीन करायचं असं ठरवलं आणि आम्ही सर्वांनी मनावर घेतलं आणि केलं ते। हर्ष, आपल्या पुढील वाटचालीकरिता अनेक अनेक शुभेच्छा। तर हे होते हर्ष घरत, खर्डीचा ब्रँड आहे, एक रायझिंग स्टार आहे, सुपरस्टार, ज्याने 14 चेंडूंमध्ये 24 धावांची अतिशय उपयुक्त खेळी साकारून प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार आपल्या नावे केला। त्यानंतर आदित्य आणि यश आपण देखील यावं आपले वैयक्तिक पारितोषिक स्वीकारण्याकरिता। या पारितोषिकांचं वितरण करण्याकरिता मी विनंती करतोय
रुपेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण यश यांच्याकरिता 300 रुपयांचं पारितोषिक आणि आदित्य यांच्याकरिता 100 रुपयाचं पारितोषिक, उत्कृष्ट उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या बाबींसाठी ही पारितोषिके आलेले आहेत. आगरी कलाकार तसेच प्रितेशजी भोईर या दानशूर व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून त्यांचे देखील खूप खूप आभार. मॅचला होते सुरुवात. आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करूयात बदल आणि ऐकूयात प्रमोदजी शेडगे सरांना. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. दीपेशजी कंडी यांचा आवाज आपण ऐकतायत, त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज. सध्या आपण पाहिलं तर डेड बॉल पंच यावेळेला घोषित करत असताना सुजल आणि केतन अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सामना क्रमांक 4 आपल्या भेटीला येतोय आणि पहिलाच बॉल आदर्श ऑन साईडला फुलटॉस बॉल होता. बिटवीन द गॅप मध्ये ऑन साईडला खेळले गेले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते बिनबाद 1 या धावसंख्येवर. ओंकार खार्डी टीम सध्या बॅटिंग करत असताना पाहायला मिळते आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर सत्वा देवी. सहा षटकांचे सामने आणि 6 षटकांमध्ये काय रणनीती असेल, काय स्ट्रॅटेजी असेल. केतन भोईर यांच्यासमोर आदर्श. फुलटॉस बॉल होता. इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतो. चांगला बॉडमॅनचा वापर केला आणि वेग घेतला बॉलने. बाउंड्री लाईनचा एक्स्ट्रा कव्हरला भेदून बॉल निघून जातोय चौकारासाठी. गुड शॉट. या चौकारासहित संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिला आहे. चांगला इनफिल्डचा वरून खेळण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न केला होता आणि त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट. केतन भोईरच्या बॅटमधून धावांचा वेग वाढतो. जेव्हा तो खेळपट्टीवर थांबतो त्यावेळेला वेग सातत्याने वाढत राहतो. त्यामुळे खेळपट्टीवर थांबणं खूप गरजेची गोष्ट असते. जसं आदर्शने सुरुवात तर चांगली केली. पहिल्या बॉलवर सिंगल मिळाली, दुसऱ्या बॉलवर लो फुल टॉस. त्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर तिसऱ्या बॉलवर गुडलेन स्पॉटवरून चेंडू पिच केला. ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला मजबूर केलं खेळण्यासाठी केतन भोईरला. आदर्श एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. फुलटॉस बॉल ह्या वेळेला मिस झालेत आणि स्टंपचा वेध घेतलाय. केतनला हा बॉल समजलाच नाही. सुजल यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो आणि सुजलला परतावं लागेल. सुजल बॅक टू द डगआउट. आदर्शने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच डिअर फ्रेंड. अन्यथा या बॉलवर मात्र खूप काही सहन करावं लागलं असते शब्द. मात्र सुजलला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन. 6 ला पहिला धक्का. अरे आमच्याशी भिडायची ताकद. आज जर सत्वा देवी टीम क्वालिफाय झाली तर गणेश भोईर, गणेश शेठ यांच्याकडून 5,555 रुपये रोख रक्कम त्या टीमला दिलं जाईल. 5,555 रुपीज. गणेश न्यू बॅटर, शुभ नाव. आणि गणेशजी भोईर नेहमीच क्रिकेटसाठी योगदान देणारं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. केतन भोईर यांच्याकडून यांच्यासाठी आपण पाहताय तर रोशन भोईर डोंगरे यांच्याकडून, रोशन किनी यांच्याकडून आपण पाहताय. डोंगरेचे लव बॉईज डोंगरेचे चांगले खेळाडू आहेत आणि केतन भोईर यांचे परम मित्र. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलंय की केतन भोईरने जर 3 षटकार जर लगातार ठोकले तर कसे पण 3 षटकार जर आले त्याच्या बॅटमधून तर 600 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलंय. चांगला बॉल होता. क्रॉस बॅटचा वापर केला. बरोबर मिडल स्टंपला यावेळेला सापडले आणि गणेश आल्या पावली परत येत असताना पाहायला मिळत आहेत. पहा यावेळेला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया, पाहायला आवडेल. 6 सीटर स्पोर्टच्या माध्यमातून गौरव पाटील
यावेळेला दर्शवत असताना आपण पाहत आहेत राऊंड द विकेटने आले आणि राऊंड द विकेटने येत असताना यावेळेला आपण पाहत आहेत सरळ बॉल पायावर जाऊन आदळला, फलंदाज बाद. बॅक 6ला दुसरा धक्का बसतोय आणि आदर्श सध्या हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. हॅट्रिक साध्य करेल का? नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय मिस्टर वरद. आदर्श इज ऑन अ हॅट्रिक. यावेळेला क्लीन बोल्ट. लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये आदर्श नावाचा जलवा पाहायला मिळतोय. फर्स्ट विकेट हॅट्रिक. व्हॉट अ बॉलिंग, ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक अँड इनक्रेडिबल बॉलिंग. कुणालजी भोईर यांच्याकडून 300 रुपये. हॅट्रिक विकेट हॅट्रिक साध्य केल्याबद्दल 3 फलंदाज लगातार बाद झालेत. बॅक टू द डगआउट. कुणालजी पाटील आदर्शच्या गोलंदाजीवर 3 हॅट्रिक, जी विकेट हॅट्रिक घेतली 3 विकेट्स मिळवले, त्यामुळे कुणालजी पाटील यांच्याकडून दिलीपजी शांताराम भोईर साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 501 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. 6 धावा झालेत, 6ला 3. सध्या मिनिटे घेतलेत ते पहिल्या षटकासाठी आपण पाहिलं तर 7 मिनिटांचा अवधी घेतलाय. चला फलंदाज तेवढीच तुम्ही घाई करायचे. पहिला फलंदाज सुजल बाद झाला क्लीन बोल्डच्या माध्यमातून, दुसरा फलंदाज बाद झाला गणेश LBW च्या माध्यमातून आणि तिसरा फलंदाज वरद आल्या पावली परत येत असताना पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट बॉलिंग. आदरणीय राकेशजी भोईर साहेब चांगले विश्लेषक आहेत आणि त्यांच्याकडून जीपे ऑनलाईन आदर्शच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. आदर्श कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन, सुपर बॉलिंग. काय गोलंदाजी केले, अचूक टप्प्यावर परफेक्शन कसं असावं गोलंदाजीमध्ये त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना आणि खेळपट्टी अक्षरशः प्रेमात पडलेल्या आहे गोलंदाजाच्या. अचूक टप्पा, भेदक मारा, नियंत्रणबद्धता, लयबद्धता, एकाग्रता आणि भेदकता, ते 3 विकेट्स कसे गेले पहा. पहिला बॉल LBW, त्यानंतर आपण पाहिलं तर दुसरा बॉल क्लीन बोल्ड आणि त्यानंतर आपण पाहताय जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी केली. धन्यवाद गौरव पाटील. परंतु केतन भोईर थांबणार नाहीये. या खेळाडूला जास्त वेळ शांत बसून चालणार नाहीये. सरळ बॉलला फेकून दिलंय. पिकअप शॉट, षटकार, 6 धावा. हवेच्या बरोबरीने बोलत बोलत बॉल निघून गेला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी खार्डी चषक, षटकार. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. जे प्रेशर होतं ते अंडर प्रेशर बॅटिंग न करताना. कुणालजी पाटील यांच्याकडून सुद्धा पारितोषिक लागलंय. जर 3 षटकार आले केतन भोईरच्या बॅटमधून तर 300 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. फुलटॉस बॉल मिस होत आहेत प्रत्येक बॉल. यावेळेला क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज प्लेड ऑन. क्या बात आहे. आशिष काय कमबॅक केलंय. विकेट डाऊन.
12ला 4 धक्के बसले गेलेत. केतन भोईर सुद्धा मात्र बाद होताना सध्या आपण पाहताय तो ओंकार खार्डी टीमची बिकट अवस्था आहे. कोणता फलंदाज टिकून राहील, खेळपट्टीवर सिंगल डबलला महत्व देईल की मोठे फटके मारण्यासाठी यावेळेला जातील याकडे लक्ष आहे. परंतु सध्या तरी पारडं जड आहे. 12ला 4 धक्के बसले गेलेत आणि त्यामुळे आपण पाहतायत एक चांगली रणनीती, स्ट्रॅटेजी, गेम प्लॅनिंग यावेळेला आखलं गेलंय. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती. पंचांनी महेंद्र भोईर यांनी सांगितलं हा बॉल मिसिंग आहे आणि त्यामुळे आपण पाहतायत मिडल स्टंप मिसिंग. ज्या पद्धतीने आपण पाहतायत कधी ऑफ स्टंप मिसिंग असतो, कधी लेग स्टंप मिसिंग असतो बॉल, आणि त्यामुळे आपण पाहिलं तर बरोबर परफेक्शन यावेळेला जाणलं महेंद्र भोईर यांनी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 12ला 4. यावेळेला 12ला 4 आणि त्यानंतर आपण पाहताय जबरदस्त आक्रमकता सिद्ध केली. षटकार आला, 6 धावा. राकेशजी भोईर आणि सचिनजी भोईर खूप खूप धन्यवाद. माझ्या समालोचनावर तुम्ही नेहमीच प्रेम करता त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. थँक्यू व्हेरी मच. काय फटका खेळला होता, सुंदर. मात्र यावेळेला पृथक्करण पाहायला मिळालं. ॲब्सोल्युटली सूप ऑफ खेचून मारला होता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता चांगला बॉल यावेळेला डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळतोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले गेले. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलवर षटकार आणि 5वा बॉल डॉट येत असताना दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. स्लोवर वन, खोलवर बॉल जरूर यावेळेला पाहायला मिळाला. इथे विकेट डाऊन. ओ माय गॉड, हे काय घडलं जातं. स्वागतला मात्र यावेळेला स्वागतही करता आलं नाही, एक बॉल सुद्धा खेळता आला नाही आणि स्वागत यावेळेला बॅक टू द डगआउट. निराश, हताश, हतबल मनाने. तुषार कुर्ले सध्या आपण पाहतात बेस्ट कॅमेरामॅन, एक चांगले वादक सुद्धा आहेत, कलाकार. अगरवाडीचं एक वेगळंच रसायन पाहायला मिळतं जसं गौरव पाटील. धन्यवाद तुषार कुर्ले. टीके या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. सध्या 18ला 5 आपण पाहतायत. बिकट परिस्थिती सध्या तरी ओंकार खार्डी या टीमची. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या सन्माननीय लक्ष्मणजी मुकुंद भोईर साहेब यांच्याकडून खार्डी चषक या चषकासाठी या स्पर्धेसाठी 1000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे आपलं. मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक धन्यवाद. संतोष यशवंत भोईर साहेब यांच्याकडून आपण पाहिलं तर मंडळाला 1001 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. सध्या आपण पाहिलं तर ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित तिथे बूट पंचांचं उंचावलं असतं. तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केले जातील आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. आदेश पाटील दर्शवत आहेत 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. सिंगल डबलला महत्व देणं हे खूप गरजेची गोष्ट असते. क्रिकेटमधील असं परिभाषा नाही आहे की 6 आणि 4 या धावा प्रत्येक बॉलवर याव्यात. त्यासाठी सिंगल डबलला सुद्धा महत्व दिलं पाहिजे. क्रिकेटमधील बेसिक जाणलं पाहिजे. स्वरा अँड धैर्य शैलेश किनी यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 3000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. ही दानशूर व्यक्तिमत्व सातत्याने आपण पाहू शकाल. ही प्रेम करणारी मंडळी आहे. या क्रिकेटच्या खेळावर अगदी जाणतात, लढतात, खेळतात, जाणतात. या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात या मान्यवरांच्या माध्यमातून.
तत्पूर्वी ऑन साईडला 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21. या धावसंख्येवर 2 षटकांमध्ये स्थिती होती 18 आणि आता तिसऱ्या षटकातील पहिल्या दोन बॉलवर 3 रन्स आतापर्यंत मिळवले गेलेत. अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. टेनिस बॉल क्रिकेटला आलेलं ग्लॅमर, क्रेज आणि आता लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये बाईक या विभागामध्ये हर्षने मात्र जसं उल्लेख केला होता, केतन भोईर यांनी सांगितलं सुद्धा होतं, यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. खूप चांगला फटका आहे. 1 रन तर मिळेल. तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फिल्डिंगमध्ये तुमचं डेडिकेशन असायला हवं. ग्राउंड फिल्डिंग तुमची जर चांगली झाली तर धावा सेव्ह होतात. धावा सेव्ह झाल्या तर ऑटोमॅटिकली बॅटरवर प्रेशराईज होतात आणि प्रेशराईज झाल्यानंतर ऑटोमॅटिकली विकेट मात्र ते सॅक्रिफाईस करतात. या गोष्टी खूप नमूद कराव्याशा वाटतील. फक्त ड्रेस कोड चांगले ब्रँडेड घातले म्हणून तुम्ही ॲज अ प्लेअर बनत नाही. त्यासाठी तुम्हाला क्रिकेटवर खऱ्या अर्थानं संपूर्ण तुम्हाला झुकावं लागतं. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जात असताना पाहायला मिळतोय. 22 धावा झाले. 4 बॉलचा सध्या आपण पाहिला तर खेळ या ठिकाणी साकारला गेलाय. चांगली गोलंदाजी आदर्शने आज आदर्शपणा दाखवला आपल्या गोलंदाजीमध्ये. पहिल्या षटकामध्ये त्याने 3 विकेट्स हॅट्रिक घेतली आणि आदर्शने आपल्याला परिपूर्ण मात्र आदर्श गोलंदाजी दाखवत असताना अपकमिंग यंग टॅलेंट समोर त्याने आदर्श ठेवलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना बॉडमॅनचा चांगला वापर केला. कलात्मकतेचा स्ट्रोक. 1 रन तर मेल. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल. चेंडूची फेक करेल. तत्पूर्वी आराम के साथ सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्याने 5 बॉलच्या समाप्तीनंतर 23 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना ओंकार खार्डी टीम. बराच वेळ व्यतीत करावा लागेल आता कैलास आणि रोहनला. ही जोडी आपण पाहतायत कारण जेव्हा तुम्ही पिंच हिटर फलंदाज म्हणून जाणले जातात त्यावेळेला कधी कधी तुम्हाला संयम, पेशन्स ठेवावे लागतात आणि ते सध्या तरी आपण पाहिलं तर कैलासने पेशन्स ठेवलेत. सर बॅटचा वापर केला परंतु इथे फिल्डर चुकी करतायत यावेळेला. झेल होऊ शकला असता. कॅच सोडलाय त्या ठिकाणी. आता रिॲक्शन करून काहीच जमणार नाही. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या अखेरीस 8च्या सरासरीने 24 धावा. गडी बाद झाले ते 5 आणि मिनिटे घेतलेले आहेत 3 षटकांसाठी. तुम्ही जवळपास आपण पाहिलं तर 17.5 मिनिटे. त्यामुळे आता फक्त तुमच्याकडे 16.5 मिनिटे घेतलेत आणि त्यामुळे आता आपण पाहिलं तर 8 मिनिटांचा कालावधी राहिलाय 2 षटकांसाठी. 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 24च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. तत्पूर्वी घेऊया आपण एक स्ट्रॅटेजिक टाइम आउट आणि या आपण ऐकूया शुभम म्युझिकल ग्रुप अर्थात शुभम भोईर यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. चोवीस धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. याच रन रेटने खेळले तर 54 पर्यंत जाण्याची संभावना जरूर आपल्याला पाहायला मिळते. 8च्या करंट रन रेटने खेळले तर 48, त्यानंतर 54 10च्या सरासरीने खेळले तर 54 रन्स पर्यंत प्रोजेक्टेड स्कोर सध्या दाखवला जातोय. लो फुल टॉस बॉल मनगडाचा चांगला वापर केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट. फ्लॅट 6. टाळ्यांचा कडकडाट करणारा हा फटका आणि प्रेक्षणीय फटका पाहायला मिळतोय. षटकार 6 धावा. जरूर थोडीशी ऊर्जा देणारं गाणं आपल्याला पाहायला मिळतं. अजय गायकवाड आणि रॉकी दादा यांचं नातं हे वेगळंच पाहायला मिळतं. रॉकी ग्रुप चषकाचं यावेळेला सर बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा नेत्रदीपक फटका. सेफ ड्राईव्ह म्हणता येईल. बरोबर त्या सिक्सर बॉल या स्पर्धेमध्ये यूज केले जात आहेत आणि त्या कटआउट्सला सलामी देणारा हा खणखणीत
झन्नाटेदार चौकार. गुड शॉट. 4 रन. सध्या फॉर्मामध्ये पाहायला मिळतो. आपल्या संघाला आता खरी गरज आहे आणि त्या संघाची गरजेची पूर्तता करताना पाहायला मिळतोय. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35 या धावसंख्येवर. सेन्सिबल क्रिकेट सध्या खेळताना रोहनला आपण पाहतायत. एक चौकार, एक षटकार, 2 वेळा सिंगल, अर्थातच 12 धावांची खेळी करतोय. तर एका साईडला कैलास, याचं सुद्धा मी यावेळेला कौतुक करेन की 1 षटकार, 1 वेळा दुहेरी आणि 2 वेळा सिंगल, म्हणजे सिंगल डबलला सुद्धा महत्व दिलंय. बराच वेळ आता सध्या ते व्यतीत करतायत. 7 ते 8 मिनिटे खेळपट्टीवर व्यतीत करताना पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होते. आदर्श आशिष मात्र अशा प्रकारचे गोलंदाज यूज केले जात आहेत. कॅप्टनचं सुद्धा यावेळेला कौतुक करावं लागेल. फिल्डिंग करणाऱ्या टीमचं, आई सत्वादेवी तलावपाडे या टीमचं खरोखरच कॅप्टनचं कौतुक करावं लागेल. गुड कॅप्टनशिप. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डरच्या मस्तकाला दस्तक देत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. What a shot, easily done and look at the distance out of the park. Khardi Trophy, षटकार. तब्बल 41 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. रोहन इज ऑन अ फायर. आक्रमकता आता दाखवतोय. पहिला संयम दाखवला, आता आक्रमकता दाखवतोय. ऑफ साइडला टॅप केलाय. 1 रन तर मेल. फार वेगाने फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. मात्र फेकी केली होती परंतु कंट्रोल थोडंसं सुटलं होतं. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 42. 3 षटकांचा आढावा घेत धावसंख्या होती 24. या षटकामध्ये तब्बल 18 धावा यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉलमध्ये 18 रन्स कुठले गेलेत. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 42च्या घरामध्ये पोहोचली गेली. सुजल लवकरात लवकर बाद झाला. केतन भोईरने थोडीशी दमखम दाखवणारे बॅटिंग केली. 11 रन्स आल्या. त्यानंतर गणेश LBWच्या स्वरूपात बाद झाला. वरद आला. वरद शून्यावर बाद झाला. स्वागतचं मात्र कौतुक करावंसं वाटलं परंतु त्यावेळेला तो रनआउटच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळाला. इथून हा बॉल कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता. कैलास आणि रोहन ही पार्टनरशिप खूप चांगली बिल्ड झाले आणि धावा खोऱ्याने वाहिल्या जातात. म्हणून म्हणतात ना की पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय, ते येतात आणि जातात परंतु पाय मातीत घट्ट रोवून उभं राहता आलं पाहिजे. तेच मात्र केले. 42ला 5 सध्या आपण पाहतायत. 42 रन 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कैलास आणि एका साईडला रोहन. कैलास 10 वर खेळतोय तर रोहनची बॅट यावेळेला 4 झाले. 7 बॉलमध्ये 19 आणि हे षटक टाकण्यासाठी तुमच्याकडे जो अवधी आपल्याला पाहायला मिळतो तो जवळजवळ 4 मिनिटांचा आहे. मात्र इथे खऱ्या अर्थानं सगळेजण मात्र जीव ओतत आहेत असंच म्हणायला वावगं ठरणार नाहीये. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय परंतु हवेचा झोत पाहता षटकारात परावर्तित केलं. 6 धावा.
चांगला झेल टिपला होता, परंतु या वेळेला रोपवर बरोबर पाय या वेळेला लाईनवर पाहायला मिळाला आणि इथून आपण पाहू शकताय तो कॅच कन्वर्ट होणार नाही. षटकार आला, अतिशय चांगला उडता पंच पाहायला मिळाला, परंतु ते व्यर्थ गेलं. षटकार आला रोहनच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या 48. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. लॉंग चेस करावं लागेल फिल्डरला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर लॉंग लेग मध्ये येईल, तत्पूर्वी 2 रन रोहनच्या बॅटमधून येत आहे. टाळ्यांचा कडकडाट आता ओंकार खार्डी या टीमच्या डगआउट मधून होताना पाहायला मिळतोय. जो डगआउट सन्नाटा पसरला होता एका क्षणाला, परंतु तिथे रोहनने जी बॅटिंग करताना आपण पाहताय जबरदस्त ही खेळपट्टी त्याच्या अक्षरशः प्रेमात पडलेली आहे. धावांचा वेग त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. ती त्याच्या बॅटची ताकद यावेळेला जरूर दर्शवत असताना कम्स अप 50 धावा. स्विच इट स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला असेल, सरळ बॅटने धावा येत आहेत तर या वेळेला स्विच इट करण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी मनाला थोडंफार प्रश्न खुणावत असेल की चुकी केली, परंतु इथे विवेकने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच. तिसरा बॉल डॉट आलाय, धावांचा वेग वाढलाय. संघाची धावसंख्या 50. 6 षटकांमध्ये तुम्हाला 65+ जर धावा असतील तर एक वेल अँड गुड, बेस्ट अँड बेटर ॲव्हरेज. बॅटची एज पहा. मागच्या बॉलचा जर विचार केला तर कदाचित तो सरळ बॅटचा वापर केला असता तर या वेळेला ती विकेट गेली नसते, परंतु जर तरला थारा नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. तुम्हाला प्रत्यक्षात त्या गोष्टींचं ऑब्झर्व करावं लागतं, प्रेझेन्स ऑफ माइंड बाळगावं लागतं. फलंदाज बाद, परंतु रोहनने एक चांगल्या इनिंगला बिल्ड केलं आणि इथे बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द पॅव्हिलियन, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. बॅटची कडा लागली आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. एक सुंदर आणि सोपा झेल, फलंदाज बाद. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेला चांगला बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर प्रशांत आपल्या टीमला घेऊन जातोय 51 या धावसंख्येवर. ला 6. शेवटचा बॉल आणि 2 सेकंद बरोबर बाकी राहिलेत आणि यस परफेक्ट 25 मिनिटांचा कालावधी घेतला त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद. यावेळेला विकेट डाऊन, कैलासला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. 5 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 51 आणि गडी बाद झालेत ते जवळजवळ 7. यानंतर 5 षटकांचे सामने 3 राहतील, ते सामने आपण खेळवणार आहोत. तर सध्या जर आपण पाहिलं तर 51 रन झालेत. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 2 टीम्स चे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. जय हनुमान खार्डी टीम 2 हात करणार आहे. ओम साई खार्डी या 2 टीमच्या दरम्यान. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या षटकानंतर लगेच आपण जॉईंट व्हा. टॉस करण्याकरिता सामना 5 षटकांचा रंगताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेऊया एक हलकासा छोटासा ब्रेक. यू गया यू आया. यात ती मात्र शंका नाहीये. आदर्श यावेळेला आपण पाहतायत आदर्श 2 सध्या आपण पाहू शकाल. वाईट बॉल. 2 षटकानंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 22-22. मागील ओव्हरमध्ये
सुजलच्या माध्यमातून 12 रन्स खर्च होताना आपण पाहिल्या होत्या पॉवर प्लेमध्ये आणि सेकंड ओव्हरमध्ये केतन आल्यानंतर केतनने 10 रन्स दिल्यात. मागील 2 ओव्हरमध्ये 22 बनल्यात. आता येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 54 बनवायच्यात. हा डिफिकल्ट टास्क पूर्ण करायचा आहे आणि आता रिक्वायर्ड रेटचा जर विचार केला तर तो देखील झपाट्याने वाढत असताना आपण पाहतोय. कारण मागील 2 ओव्हर्समध्ये पॉवर प्लेमध्ये हव्या तशा रन्स झालेल्या नाही आहेत. एक महत्त्वाची बाब ही देखील आहे की मागील 2 ओव्हरमध्ये विकेट गेलेली नाही आहे. पहिला बॉल फुल टॉस समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसला लॉंगॉनला. जीवाची आकांक्षा करत असताना प्रशांत मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रयत्न चांगले होते, 2 रन्स मिळतील या बॉलवरती. याआधी एक मागील ओव्हरमध्ये फुल टॉस आपण पाहिलं होतं. 24 फलकावरती पहिला चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. पहिलाच बॉल फुल टॉस होता. बरोबर एलिव्हेशन त्या ठिकाणी मिळालं नव्हतं. समोर डिपॉझिट करण्याचा प्रयत्न झाला होता, ते टायमिंग जुळलं नव्हतं. आशिषला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. दुसऱ्या बाजूला विवेक 9 बॉलमध्ये 18 रन्स त्याने बनवल्यात. मागील ओव्हरमध्ये देखील एक षटकार विवेकच्या बॅटमधून आपण पाहिला होता. आता हा एक्स्ट्रा कव्हरला ग्रेट शॉट ऑफ द मॅच. जबरदस्त फटका ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर, लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार, 6 धावा. काय लाजवाब फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला ग्रेट शॉट फ्रंट अँगलने आपण बघणार आहोत. स्लॉटमध्ये बॉल होता, त्याला पार्किंग प्लॉटमध्ये पाठवलंय इनसाइड आउट आणि आता हुक केलाय, धावा बुक केल्यात. फाईन लेगला हा देखील चाललाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 मोठे फटके आशिषच्या बॅटमधून, चौकार. स्ट्रोक आशिषच्या बॅटमधून आपण पाहिलात. एक शॉट ऑफ द मॅच, अर्थातच ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर जो इनसाइड आउट आपण पाहिला आणि फाईन लेगला आलेला हुक शॉट. दोन्ही फटके लाजवाब होते. चौथा बॉल या ओव्हरमधील. आता हा फुल टॉस, फटका फसला. विकेट किपर कॅचचा कॉल आणि तो कॉल पूर्ण झालाय, कमिटमेंट पूर्ण झालं. विकेट जातोय. फलंदाज मिस्टर आशिष गॉन. चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड होत होते. फुलटॉस बॉल दिला आणि फुलटॉस वरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि तो प्रयत्न करणं देखील गरजेचं होतं, परंतु तिथे विकेट गमावली. 4 बॉल आतापर्यंत झाले. सुजलवरती प्रहार केल्यानंतर तो पलटवार सुजलने देखील मैदानामध्ये केलाय आणि एक सीट बॅटरला तंबूचा रस्ता दाखवला. आता नवीन फलंदाज हेमंत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. इन ॲट नंबर 3 वरती हेमंत मैदानामध्ये दाखल झालाय. केवळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला होता कव्हर पॉइंटला. हा स्ट्रोक तरीके आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतली जाते आणि या सिंगलने टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचते 35. 35 फलकावरती लागल्या जात आहेत. आता 19 बॉल आणि 19 बॉलमध्ये विजयासाठी 41 धावांची गरज आहे. आता देखील पार्टनरशिपची नितांत गरज आहे आणि जे कॅल्क्युलेशन मागील 3 ओव्हरमध्ये आपण पाहिलंय तेच कॅल्क्युलेशन या देखील येणाऱ्या काही बॉल्समध्ये करावं लागणार आहे. अजूनही केतनचा एक स्पेल बाकी आहे. अजूनही या ओव्हरमधील 1 बॉलचा खेळ बाकी आहे. सुजलला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. थोडासा खर्चित साबित झाला या मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये 12 रन्स झाले आणि आता या ओव्हरमध्ये 13 रन्स त्याच्या विरोधामध्ये तसं आपण पाहतोय. आता हा फटका कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डीपमधून शतशक येत आहेत. एक सिंगल मिळेल या बॉलवरती. धावा जर फलकावरती 36-36 स्कोरकडे आपण पाहतोय.
आता विजयासाठी 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 40 धावांची गरज आहे. मागील 3 ओव्हर्स मध्ये 36 बनल्यात. आता येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये 40 बनवण्याचा प्रयत्न इथे करायचा आहे टीम सत्वदेवी खाडी संघाला. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात डीजे शुभमच्या दिशेने. सामन्याचं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. गौरवची आज एक गोष्ट आपण ऑब्झर्व केलं, आजच्या दिवसामध्ये कोणत्याही संघाला सांगण्याची गरज पडलेली नाहीये की घाई करा. प्रत्येक संघाने कॉपरेट केले. ब्रदर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर तेजसजी पाटील साहेब आपलं स्वागत असेल. आणि आता पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती काउंटर अटॅक सुरू झालाय. पहिल्या चेंडूवरती विवेकच्या बॅट मधून षटकार, 6 धावा. पहिल्याच बॉलवरती षटकार येत असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल हा देखील आता एक्स्ट्रा कव्हरला शतशक तरीके येत आहेत. कॅच ड्रॉप आणि बॉल आता डीप मध्ये जात असताना पाहायला मिळतोय. 2 रन्स कंप्लीट केल्यात. दुहेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळाली. 2 रन्सने टीमची टोटल जाऊन पोहोचलंय फलकावरती एकंदरीत 44. 44 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. यादी आशिषने प्रभावित केलं, त्याचबरोबर विवेकने प्रभावित केलं, प्रत्येक बॅटरने प्रभावित केलं. एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट ऑफ ड्राईव्ह खेळायचा होता. बॉल सर डीपमध्ये, तत्पूर्वी एकच रन या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 45. 45 धावा फलकावरती. आशिष बाद झाल्यानंतर तो इफेक्ट जाणवलेला नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. केवल आला आणि त्याने देखील चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कामगिरी केली. त्याचं देखील कौतुक करावं लागणार आहे, कारण साथ देणं खूप गरजेचं असतं. जर तुम्ही चांगली साथ द्याल तर तिथे समोरच्या फलंदाजाला देखील एक कॉन्फिडन्स मिळतो आणि तोच कॉन्फिडन्स आशिष बाद झाल्यानंतर विवेकला मिळाला आहे. आता केवलला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. चांगला बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता भरपूर वेळेनंतर हा डॉट बॉल मैदानामध्ये डिलिव्हर्ड केला गेलाय, कारण सातत्यानं प्रत्येक बॉलवरती रन्स येत होती आणि त्यानंतर केतनच्या माध्यमातून हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. केतन मैदानामध्ये आल्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती फिल्डर्सला देखील एक आत्मविश्वास मिळाला आहे, परंतु पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याने देखील केलाय मैदानामध्ये. पुढचा बॉल हा फुलटॉस होता. बॉल जाईल शॉट एक्स्ट्रा कव्हर डीप मधून फिल्डर येत आहेत. या देखील बॉलवरती फक्त एक सिंगल मिळेल आणि या सिंगलने टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचते 46. 46 धावा फलकावरती लागल्यात. आता 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये विजयासाठी 30 धावांची गरज आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की हा मॅच थोडासा इथे आता डॉमिनेट करताना दिसेल बॅटिंग करणारा संघ, परंतु तसं घडलेलं नाहीये. केतन एक हरवणारी खेळाडू आहे आणि तो देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. त्याच्याकडे देखील भरपूर एक्सपिरियन्स आहे आणि तोच एक्सपिरियन्स वापरत असताना आता इथे ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता. बॉल जाईल डीप मध्ये आणि ते सरळ बॉल सीमारेषा पार शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये रन बनवायचे 26. कंपॅरिझनचा जर विचार केला तर ओमकार खाडी टीम फर्स्ट इनिंग मध्ये 42 वरती 5 धक्के त्यांचे होते आणि सत्वदेवी खाडी टीमचा जर विचार केला तर 50 वरती 1 धक्का त्यांना लागला. म्हणजे या मॅच मध्ये पूर्णपणे डॉमिनेट करतं सत्वदेवी खाडी टीम. परंतु मागच्या इनिंग मध्ये
प्रशांतचं जे वादळ आपण पाहिलं त्याचबरोबर रोहनचं जे वादळ पाहिलं ती झलक येणाऱ्या 2 षटकांमध्ये करून दाखवावी लागणार आहे. तर का या रन्स चेज होऊ शकतात. आता बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 5 मध्ये षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता प्रशांत बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला, ज्याने बॅटिंग मध्ये देखील डेथ ओव्हर्स मध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी केली. आता बॉलिंग मध्ये रन्स थांबवायचे आहेत, कारण 12 बॉल आहेत. 12 बॉल मध्ये 26 ची गरज. 12 बॉल रिमाइंडिंग, 26 रन्स रिक्वायर्ड टू विन मॅच. थोडंसं या ठिकाणी हृदयाची स्पंदने वाढवणारा असू शकतो, कारण दोन्ही टीम्स तुल्यबल आहेत. दोन्ही टीम्स मध्ये ती ॲबिलिटी आहे या मॅचला फिरवण्याची, परंतु कोण कोणावरती भारी पडणार हा एक मोठा प्रश्न सध्या तरी मैदानामध्ये प्रेक्षकांना पडतोय. 12 बॉल आहेत, विजयासाठी 26 धावांची गरज. प्रशांत आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. दुसऱ्या बाजूला केवलला पण पाहतोय डावखुऱ्याचा फलंदाज. आता या ओव्हरमध्ये त्याला कशा पद्धतीनं ऍडव्हान्टेज मिळेल का नाही हे पाहायचं आहे. पहिला बॉल त्या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती बीट केले गेले. फलंदाज केवलला पहिला बॉल निर्धाव स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्लेमध्ये हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर डिलिव्हर करण्याचा प्रयत्न झाला होता. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये बॅट्समन अँगलनं दाखवलं जात आहे. बॉलचा अंदाज आला नव्हता, मिडल ऑफ द बॅटने कनेक्ट करता आलं नव्हतं या बॉलला. सेकंड बॉल या ओव्हरमधील. आता हुक शॉट खेळण्याची संधी दौडून आली होती, परंतु ती देखील गमावले. सलगचा हा दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण आपल्या पराभवाची वाट पाहत असतात. आता येणारे 10 बॉल आणि येणारे 10 बॉलमध्ये रन्स बनवायचे 26. 10 चेंडू 26 ची गरज आहे मैदानामध्ये. सलग 2 डॉट बॉल मैदानामध्ये टाकल्यात गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून, आणि चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. आपल्या प्लेयर्सचा कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम या ओव्हरमध्ये प्रशांतने केलंय. 10 बॉलमध्ये 26 धावांची गरज. येणारे 4 बॉल. आता येणाऱ्या 4 बॉलमध्ये 2 मोठे हिट्स हव्यात सत्वादेवी खाडी टीमला. अजून एक चांगला बॉल आणि इथे देखील बीट केले गेलंय. या देखील बॉलवरती सलगचा हा तिसरा डॉट टाकलाय मैदानामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल दाखवला जातो. लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर मैदानामध्ये टाकला होता आणि हवा तसा बाउन्स झाला नव्हता. हा स्पेशल बॉल होता प्रशांत या बॉलवरचा. 3 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. विवेक 32 वरती बॅटिंग करतोय. 1 मॅन शो आतापर्यंत राहिलाय विवेकचा या मॅच मध्ये. आता फटका फसला. आता कॅचिटचा कॉल. विकेट किपर केतन तडकीने येत आहेत आणि यस फलंदाज केवल तंबूच्या आसऱ्याला परतत असताना अखेरकार 6 बॉल्स खेळल्यानंतर 7व्या बॉलवरती आपली विकेट गमावलंय. गॉन. आणि त्याची आदर्श नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. आता विजयासाठी 9 बॉल आणि 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 26 धावांची गरज. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. येणारे 2 बॉल आणि येणारे दोन्ही बॉलवरती तुमचं डेडिकेशन 99% आता द्यावं लागणार आहे फलंदाजांना, कारण या ओव्हरमध्ये प्रशांतने जी कामगिरी केली इनक्रेडिबल बॉलिंग पाहायला मिळालंय. केवळ स्ट्रायकिंग वरती आल्यानंतर केवळचा फायदा उचलला असंच म्हणावं लागणार आहे, कारण चांगलंच माहिती होतं प्रशांतला. कटर्स एक वीक पॉइंट फलंदाज केवलचा आणि कटर्सचा वापर केला प्रशांतने आणि तिथे नक्कीच विकेट देखील मिळाले आणि 4 डॉट बॉल देखील आले. आता 8 बॉल आहेत आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी 26 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती प्रशांत खचलेल्या अशा अपेक्षा पुन्हा एकदा जागा करताना दिसतोय. प्रचंड वेगाला टाकलाय. मागील 4 बॉलच्या तुलनेमध्ये हा 5वा बॉल सर्वाधिक वेगवान बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतोय. आता विकेट मेडन ओव्हर येऊ शकते या ओव्हरमधील. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल सेकंड अँगलने पाहायला आवडेल, साईड अँगलने, कारण ज्या वेगानं हा बॉल मैदानामध्ये डिलिव्हर्ड झाला होता. बॅट फिरल्यानंतर भरपूर लेट बॅट तरीकेने फिरली. बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर आता शेवटचा बॉल या ओव्हरमधील 7 बॉल आणि 26 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती प्रशांत दाखल होत असताना आपण पाहतोय मागील 5 बॉलमध्ये एकही धाव आलेली नाहीये. मागील 2 षटकांमध्ये प्रत्येक बॉलवरती रन्स येत होत्या. आता हा बाउन्सर होता
परंतु त्याची लाईनचा शेवटचा बॉल थोडासा कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता आणि तो देखील विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना आता 6 बॉल राहिल्यात आणि 6 बॉल मध्ये 25 धावांची गरज. एक छोटस ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 25 धावांची गरज. मागील ओव्हर मध्ये भरपूर काही गोष्टी घडल्या कारण जो मोमेंटम होता तो आता शिफ्ट झाला बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. मागील ओव्हर मध्ये विवेकला स्ट्राईक मिळाली नाही. तब्बल 4 डॉट बॉल मागील ओव्हर मध्ये आपण पाहिले आणि एक विकेट देखील आला. आता 6 बॉल राहिल्यात आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 25 धावांची गरज आहे. विवेक स्ट्रायकिंग वरती जरी असला तरी टप ऑफ सिच्युएशन मध्ये आता त्याला बॅटिंग करावी लागणार आहे आणि येणाऱ्या 6 बॉल्स मध्ये रन्स बनवायचे 25. एक मोठं आव्हान समोर आहे आणि आता ते आव्हान स्वीकारावं लागणार आहे. जी सिच्युएशन आहे ती आता ऍक्सेप्ट करावी लागणार आहे. येणारे 6 बॉल मध्ये 4 मोठे हिट्स बनवायचे मैदानामध्ये. फलंदाज विवेकला खचलेला आत्मविश्वास आहे तो पुन्हा एकदा जागा करायचा. दुसऱ्या बाजूला आदर्श नॉन स्ट्रायकिंग आपल्याला पाहायला मिळतो. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 6 मध्ये गोलंदाज दाखल झालाय. रोहनला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. एक मोठी जबाबदारी रोहन वरती देखील असणार आहे. रोहनने देखील प्रभावित केलं होतं विथ द बॅटने. आता बॉलिंग करत असताना 6 बॉल मध्ये 25 रोखायचे आहेत. समोर विवेकला आपण पाहतो एक सेट फलंदाज एअर स्ट्राईक प्रत्येक बॉल वरती येणाऱ्या 6 बॉल मध्ये करायचे. त्यासाठी आता रेडी राहावं लागणार आहे. काउंटर अटॅक आता करावा लागणार आहे. तो आक्रमणाचा बिगुल वाजवावा लागणार आहे कारण 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 25 धावांची गरज. ओव्हर नंबर 6 ला सुरुवात झाली. पहिला बॉल फुल टॉस आणि त्याच्यावरती आक्रमण बॅकवर्ड ऑफ स्कोर लेगला ठोकला षटकार. 9+6 टोटल 7 धावा या बॉल वरती पाहायला मिळतात. आता समीकरण बदलू शकतं. कमाउन डीजे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रख हौसला वो मंजर भी आएगा पासे के पास चलकर समंदर भी आएगा. 6 बॉल 19 धावांची गरज. येस 18 धावांची गरज. करेक्शन झाले. 9 बॉलचे 1 रन ऍड केली गेले. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 18 धावा. त्याचबरोबर पुढचा बॉल फ्री हिट फ्री लायसन्स टू किल. आता 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विवेकच्या बॅटमधून आलेला षटकार पुन्हा एकदा आशा पल्लवित करतोय. हा देखील फुल टॉस. हा देखील मिड विकेटला लॉफ्ट केलाय. आणखी एक षटकार सलगचा दुसरा षटकार. 6 धावा. दोन्ही फुल टॉस आणि आता समीकरण विजयासाठी 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 12 ची गरज. वहां आंधी तूफान भी दम तोड़ देते जब विवेक नाम की कश्ती जिद पर अड़ी होती है. जिद्दी खेळाडू आहे आणि ती जिद्द जिंकण्याचं ध्येय मैदानामध्ये विवेक पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना आता 5 बॉल आणि विजयासाठी 12 धावांची गरज.
ओमकार खाडी टीमच्या मुखामधून घास हिरावून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना विवेक एकटा लढला या मॅच मध्ये. 16 बॉल मध्ये 44 धावा, अर्धशतकापासून जास्त दूर नाहीये. आणि आता मैदानामध्ये पिन ड्रॉप सायलेन्स, कारण जे 2 षटकार आल्यात ना विवेकच्या बॅट मध्ये, इथे तो सन्नाटा मैदानामध्ये पसरलाय. तिसरा येईल का थर्ड लोडिंग आहे. प्रेशर गोलंदाजावरती आहे, प्रेशर विकेट किपर वरती आहे, प्रेशर फिल्डिंग करणाऱ्या टीम वरती आहे आणि प्रेशर टाकणारा या ठिकाणी फलंदाज विवेक मैदानामध्ये बिनधास्तपणे निधड्या छातीनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या क्षमतेचा आणि आपल्या ॲबिलिटीचा या ठिकाणी नक्कीच रुबाब दाखवत असताना 5 बॉल विजयासाठी 12ची गरज. प्रेशर आहे, प्रेशर आहे, प्रेशर मधूनच आता खेळ करावा लागणार आहे. 5 बॉल मध्ये विजयासाठी 12ची गरज. अर्धशतकापासून 6 दूर आहे आणि विजयापासून 12 धावा दूर. अर्ध्या विकेट वरती टाकला. हा देखील एक्स्ट्रा मध्ये त्याचं काउंटिंग होताना पाहायला मिळेल. आता समीकरण बदललं जात आहे. आता विजयासाठी 5 बॉल आहेत, 5 बॉल मध्ये 11ची गरज. रोहन वरती जबाबदारी स्वीकारली. 6 मध्ये 25 बनवायच्या होत्या ऑपोजिशन टीमला. पहिल्या 2 बॉल वरती 2 षटकार आणि त्यामध्ये एक एक्स्ट्रा बॉल देखील डिलिव्हर केला. चुकी झाली आणि त्या चुकीला माफी नाहीये. 5 बॉल आणि विजयासाठी 11ची गरज. विवेक 16 बॉल मध्ये 44 धावा. प्रत्येक बॉल वरती त्याचं डेडिकेशन लेवल ग्रेट राहिलंय. त्याची महानता फलंदाजीमध्ये, त्याची दहशत आणि दरारा या मैदानावरती आज आपल्याला पाहायला मिळतोय. विवेक नावाचं वादळ, विवेक नावाचं तुफान या मैदानावरती आलंय. हा देखील फुल टॉस आणि याला देखील पाठवलंय सीमारेषा पार. षटकार सलगचा 3रा षटकार. विवेक बॅट दाखवायचे अर्धशतक पूर्ण झाले. ते सेलिब्रेशन टाइम मैदानामध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक आज फक्त आणि फक्त दहशत विवेकच्या नावाची आणि आज त्याची दहशत खरोखरच जबरदस्त राहिलंय. एक युवा खेळाडू, एक युवांचं आगमन या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. वेलकम साहेब, आपलं स्वागत असेल. आज त्यांच्या माध्यमातून एक स्पेशल कॅश प्राइज देखील आहे. आज जो संघ टेबल टॉप करेल, क्वालिफाय करेल टॉप 6 मध्ये, त्यांच्यासाठी 2000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. आता हा बॉल सीमारेषेच्या बाजूने तर नक्कीच गेलाय. त्याबरोबर व्हाईट बॉल म्हणजे सामना जिंकलाय या ठिकाणी सत्वादेवी खाडी टीमने. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. ओमकार खाडी टीमच्या मुखामधून घास हिरावून घेतलाय, कारण 6 मध्ये 25 बनवायच्या होत्या आणि त्या 25 रन्स या ठिकाणी चेस केल्या गेल्यात आणि ती रन चेस चा चेस मास्टर विवेक आपल्याला पाहायला मिळतोय. एकटा लढलाय आणि एकटा भारी पडला या मॅच मध्ये समोरच्या टीम वरती. वेलकम हर्षल पाटील, ब्रदर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेजस पाटील आणि हर्षल पाटील एवन ब्रदर्स. 76 धावांचा पाठलाग करायचा होता आणि ती रनचेस या ठिकाणी पूर्ण झालाय. अभिनंदन टीम सत्वादेवी खाडी अँड हार्ड लक ओमकार बॉईज खाडी. सर आपण मॅन ऑफ द मॅच मिस्टर विवेक ठरलाय या सामन्याचा सूत्रधार. सर्वाधिक मोठा मॅच विनर मिस्टर विवेक. सर आपण या मुख्य मंचावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सामन्याचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल.